बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुण्यामधून एक मोठी बातमी आहे। पुण्यामध्ये जैन बोर्डिंग कृती समितीने मोर्चा काढलेला आहे। जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा बेकायदेशीर विकल्याचा त्यांचा आरोप आहे। मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने जैन बांधव सहभागी झालेले आहेत। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा बेकायदेशीर आहे, बेकायदेशीरपणे ही जागा विकल्याचा या सगळ्या आंदोलकांचा आरोप आहे आणि त्यासाठी जैन समाज रस्त्यावर उतरलेला आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे आपल्या सोबत आहे। शिवानी, या सगळ्या आंदोलनकर्त्यांची काय मागणी आहे नेमकी? जैन बोर्डिंग हॉस्टेलची जी जागा आहे ती बेकायदेशीर विकली आहे आणि हा सगळा आरोप घेत हे सगळे माझ्या मागचे किंवा आपला हा सगळा चौक आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरचा, सगळे किमान 4 ते 5 हजार हे जैन बांधव आहेत ते एकत्र आले आहेत आणि ही जागा आहे ती बेकायदेशीर हडप केल्याचा यांचा सगळ्यांचा आरोप आहे। आपण जर बघितलं तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं हे सगळं चित्र आहे। सगळे जैन बांधव आहे ते आता रस्त्यावर उतरले आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या या संदर्भातल्या मागण्या देखील आहेत। माझ्यासोबत जैन बांधव आहेत। काय नेमकी तुमची आता मागणी आहे, कारण तुम्ही मोठ्या संख्येने एकत्र आले आहात? एक तर मागणी माझी जी आहे ती सांगण्यापूर्वी एक मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगेल की पुणे शहराचं वैभव असणारं जैन बोर्डिंग आणि जिन मंदिर हे मॉडेल कॉलनीमध्ये पुण्याच्या अत्यंत पॉश एरियामध्ये 3.5 एकरामध्ये अगदी निसर्गरम्य परिसरामध्ये ही जागा आहे आणि ही जागा एका ट्रस्टची आहे, ट्रस्टची जागा आहे आणि या ट्रस्टींनी बेकायदेशीररित्या याचं सेल्स डीड केलं आणि ही जागा पुण्यातील एका बिल्डरला विकण्यात आली। कोणते बिल्डर आहे, याच्यात कोणाकोणाचा समावेश आहे? याच्यामध्ये गोखले बिल्डर म्हणून नाव समोर येत आहे आणि त्यांना कोणाचा तरी राजकीय हस्त कोणाचा तरी वरद हस्त आहे असल्याचंही स्पष्ट होत आहे, परंतु याबद्दल आम्हाला जास्त कल्पना नाहीये। आणि या बिल्डरने एका दिवसामध्ये सेल्स डीड करून दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी त्या जागेला मॉर्गेज केलं, म्हणजे त्या जागामध्ये बघितलं तर ही सगळी जागा आहे ती आमची जागा परत द्या आणि ही जागा आहे ती बेकायदेशीर आहे, याच्यावर कोणाचा तरी राजकीय वरदहस्त आहे आणि बिल्डरला ही जागा विकल्याचा आरोप आहे। हे सगळे जैन बांधव आपल्याला करताना नक्कीच आणि याच मागण्यांसाठी हे सगळे जैन बांधव आता आक्रमक झालेले। शिवानी, अपडेट घेत